हॅलो, हाय. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. तुमचे सगळ्यांच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तुम्ही मुंबईला गेला असाल आणि ते तर तुम्हाला माहितीच आहे, तिथला काय प्रसिद्ध आहे ते मुंबईचा वडापाव. मग वडापाव हा आपल्याला मुंबईचाच का म्हणतात? कारण की तिथला प्रसिद्ध आहे आणि कमी पैशात भेटतो, पण चवही तितकी अप्रतिम असते. पण आमच्या खानदेशात वेगळाच वडापाव बनतात. पाववडा म्हणतात त्याला. मग आपण तोच पाववडा आपण आज घरी बनवणार आहोत. तर कशी पद्धतीने बनवायचे आहे त्याची रेसिपी बघून घेऊया. चला तर मग. बटाटे घेतले आहेत, त्यांना छान वाफवून घ्यायचे. मग नंतर लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घ्यायची आणि नंतर कढाईमध्ये आपण छान तेल, मोहरी, जिरं टाकून जशी आपण बटाट्याची भाजी करतो त्याच पद्धतीने पिवळी भाजी करून घ्यायची. फक्त यात थोडं कमी तेल टाकायचं. तेल टाकल्याने भाजी थोडी ड्राय राहते आणि जास्त तेल असलं की ती भाजी जास्त ओलसर आणि जास्त तेलकट दिसते. म्हणून आपण आता ह्या मिश्रणात आपण बटाट्याचे सारण टाकून घेणार आहोत. आपल्याकडे जर मॅगी मसाला असेल तर तेही टाकू शकतो. अन्यथा नसला किंवा दुसरा कोणता मसाला आपल्याला वापरायचा असेल तर आपण ते टाकू शकतो. आता यात आपण जे बटाटे बारीक करून घेतलेले होते ते आपण घालून घेणार आहोत. छान सगळे बटाटे टाकून घेतले आहेत. यावर मीठ टाकून घ्यायचं आहे. मग नंतर त्याला सर्व मिक्सरला कालवून घ्यायचं आहे. छान बटाट्याची भाजी जशी आपण बनवतो ना त्याच पद्धतीने बनवायची. फक्त थोडे बारीक करायचं असतं याला, कारण की जे फोडी असतात त्यामुळे आपल्याला जे ब्रेडमध्ये आपण भाजी भरतो ती फोडी नको दिसायला, म्हणून याला छान बारीक करून घ्यायची. वरून छान गार्निशिंगला हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची. हिरवी कोथिंबीर टाकल्यानंतर सुगंधही छान येतो. आपल्याला धनेपूडही यात टाकता येतात. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही त्यात ॲड करू शकतात. बघा, आपली भाजी तयार झाली आहे. आता हिला पॅनवरून काढून थोडीशी गार करून घ्यायची. थंड झाल्यानंतर आपण ब्रेडमध्ये टाकणार आहोत. ब्रेड घेतले आहेत मी. तुम्ही कोणत्याही कंपनीचे तुम्ही ब्रेड घेऊ शकतात. आमच्या इथे हे ब्रेड मिळाले आणि सहसा करून आमच्या इकडे खानदेशाकडे जो पाववडा असतो तो त्रिकोणी आकाराचा असतो, तर आम्ही हेच ब्रेड वापरतो. तुम्ही गोल पाव देखील वापरू शकता. तर मी हे चौकोनी शेपमधले ब्रेड घेतलेले आहेत. पहा, आता यांना आपण विशिष्ट आकारामध्ये कट करून घेणार आहोत. म्हणजे मधूनच एक काप घातला की त्याला ट्रायंगल शेप येतो. पहा, 2 फोडी होऊन गेल्या त्याच्या. त्रिकोणी आकार आला आहे आता ह्या ब्रेडला. सगळे ब्रेडचे आपण त्याच पद्धतीने तसेच काप करून घेणार आहोत. आता जी आपण भाजी झाली होती थंड झाली आहे, तिला आता आपण ब्रेडमध्ये एका ब्रेडवरती आपण पसरून घेणार आहोत. पूर्ण कोण्याने पसरून घ्यायची आणि वरून एक छोटा त्रिकोणी ब्रेडचा तुकडा त्यावर प्रेस करून घ्यायचा आहे. ते अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं की ते उलगडणार नाहीत. आता सगळे आपण ब्रेड जे होते ते कवर करून घेतलेले आहेत. आता एका भांड्यामध्ये बेसनाचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात हळद, मीठ टाकून घेणार आहोत आणि नंतर पाणी टाकून ते छान पेस्ट करून घेणार आहोत. हलवून घेतलं आहे छान. आणि ज्या प्रकारे आपण भजींचं पीठ असतं त्याच प्रकारे आपण भजींचं पीठ सारखंच करायचं. फक्त थोडं क्वांटिटी याची पातळ असू द्यायचे. मग नंतर कढईमध्ये आपण तेल घालून घेतलं आहे. तळण्यासाठी तेल थोडं जास्तच हवं असतं, म्हणून थोडं तेल जास्त घातलं आहे. आता तेल गरम झालं आहे की नाही ते चेक करून घ्यायचे. आता तेल तापतं आहे तितक्यात आपण ते जे ब्रेड टाकून मिश्रण तयार केलेलं होतं, जे ब्रेड तयार केले होते ते कवर करून घेणार आहोत पिठामध्ये आणि एक पाववडा आपण त्यात सोडून घेणार आहोत. छान वरून तेल टाकत राहायचं आणि त्याला क्रिस्पी छान सोनेरी रंग येईस्तोवर तळून घ्यायचं आहे. वरूनही तेल टाकायचं, कारण की ब्रेड हलका असतो म्हणून तो वरती तेलात तरंगतो. छान इकडनं तिकडनं उलथापालथ करून छान सोनेरी रंग येईस्तोवर आपण तळून घ्यायचे तेल. पहा, किती छान सोनेरी रंग येत आहे. अशाच पद्धतीने सगळे जे ब्रेड आहेत ते सगळे सोनेरी होईस्तोवर तळून घ्यायचे आहे.
यासोबत तुम्ही हिरवी चटणी बनवू शकतात आणि हिरवी मिरची खातात. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने खाऊन पहा. पण नेहमीच आमच्याकडे जर पार्टी असली किंवा आमच्याकडे काही फंक्शन असलं तर आम्ही हे पाववडे आणत असतो. आपण समोसे नेहमी आणतो कोणाच्याही काही फंक्शनला, पण हे पाववडे हे एक अतिउत्तम मेनू आहे कोणत्याही फंक्शनसाठी किंवा आपण बाजारामध्ये लगेच अवेलेबल होणारं आहे. म्हणून आपण केव्हाही पार्टी किंवा फंक्शन असले तर आपण हे बनवू शकतो. चला तर मग आपले सगळे तळून झालेले आहेत ब्रेड आणि अशा पद्धतीने आपण हिरवी चटणीसोबत सर्व करणार आहोत. चला तर मग या पाववडा खायला. आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजची रेसिपी कशी वाटली ते. चला तर मग जय खानदेश.